मित्रांनो, मी आजपर्यंत इतके बिझनेस बघितले ना, एवढे बिझनेस बघितले की ते स्टार्टअपच्या वेळेस लॉसमध्ये असतात आणि नंतर त्यांचा प्रॉफिट होतो काही दिवसांनी. पण असा एक बिझनेस आहे का मी तुम्हाला सांगतो, तिथं स्टार्टिंगला फायदा होतो आणि नंतरून पुढे जाऊन लॉस होतो. हा बिझनेस म्हणजे ओला उबर. का म्हणून बोललो मी हे पण ऐका आता. कारण नवीन गाडी घेतली ना, ओला उबेरला अटॅच केली ना, तर ओला उबेरवाले पहिले प्राधान्य नवीन ड्रायव्हरला देतात. ट्रिपा आल्या का पहिले त्यांना पाठवणार, जुन्या ड्रायव्हरांना नाही पाठवणार. आणि नंतरून तेच ड्रायव्हर जुने झाले का त्यांचा धंदा गेला. मग त्यांच्यानंतर जे नवीन ड्रायव्हर येईल त्यांना ट्रिपा देतात. म्हणजे पहिल्यांदा फायदा करून दाखवतात आपला आणि नंतरून काही दिवसांनी आपण लॉसमध्ये जातो. आपल्याला नंतर भाडेच भेटत नाही. आणि मित्रांनो, लॉकडाऊनच्या पहिले मुंबईचं भाडं कम से कम 3,500 तरी राहायचं. आणि आता बघा मुंबईचं भाडं काय येतंय 2200 2300. हा काय रेट झाला म्हणजे दिवसांदिवस रेट वाढला पाहिजे, पण इथं ओला उबेरने दिवसांदिवस रेट कमी केलाय. जसं काही महागाई कमीच झालेली आहे या हिशोबाने रेट कमी करून दिलाय. म्हणजे गाडी घेताना अजून पण विचार करा, कारण लॉकडाऊनच्या पहिलेचा जसा धंदा होता ना तसा धंदा नाही राहिलेला आता.